झी मराठी वाहिनीवरील देव माणूस या मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. तो म्हणजे असा की गोपाळच्या घरामागे आता माधुरीची बॉडी सापडणार आहे आणि माधुरीची बॉडी सापडल्यानंतर पोलीस आप्पाला पकडून नेणार आहेत. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर कालच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जामकर एका चोराची चौकशी करत असतो. तो त्याला विचारत असतो की तू फोटोग्राफरला का मारलं आणि माधुरीला तू कुठं लपवून ठेवलंस. पण त्या चोराला काही माहीत नसतं, त्यामुळे तो म्हणत असतो की मला याबद्दल काहीच माहीत नाही. पण जामकर मात्र ठामपणे म्हणत असतो की तूच खून केलेला आहेस आणि तुला माहीत आहे की माधुरी कुठे आहे. आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आप्पा माधुरीचा विचार करत बसलेले असतात आणि गायचं हंबरणं सुद्धा सुरू असतं आणि त्याच ठिकाणी ऋतिक आणि हौसा सुद्धा बसलेले असतात. आणि मग हौसा म्हणते की आपण गायला चारा टाकून येऊ आणि मग ते चारा टाकण्यासाठी जाणार असतातच तेवढ्यातच आप्पा त्यांना अडवतात. आप्पा त्यांना म्हणतात की तिकडे जाऊ नका, गाय आधीच बितरलेली आहे, आधीच शिंग मारली तर तुम्हाला मी दवाखान्यामध्ये नेणार नाही. आणि मग आप्पा सगळ्यांना सांगतात की गायला चारा टाकायला कोणीच तिकडे जायचं नाही. आणि मग पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ त्या पत्रकाराला सांगतो तू माधुरीच्या बातमीच्याच मागे लाग, म्हणजेच माधुरीची जी कोणती अपडेट असेल ती मला तू देत राहा आणि मित्र म्हणून तुला मी योग्य दिशा सांगत जाईल, असं गोपाळ त्या पत्रकाराला सांगत असतो. आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळचे मित्र दारू पिण्यासाठी बसलेले असतात, पण ते दारू पित नसतात. ते बोलत असतात की आपण गोपाळला शब्द दिलेला आहे आणि आपण दारू कशी प्यायची. आणि मग त्यानंतर ते ठरवतात की आपण आपल्या हाताने दारू प्यायची नाही, तर आपण एकमेकांना दारू पाजायची. यामुळे दारू पिणंही होईल आणि गोपाळचा शब्द सुद्धा पाळला जाईल. आणि मग असं म्हणून ते दारू पितात. आणि मग तेवढ्यातच त्या ठिकाणी जामकर येतो आणि जामकर दारूची बॉटल घेऊन आलेला असतो. आणि मग त्यानंतर ती दारूची बॉटल तो मित्रांना देतो आणि मग तेवढ्यातच त्याला कुत्र्यांचा भुंकलेला आवाज ऐकू येतो. आणि मग जामकर विचारतो की हे कुत्रे का भुंकत असतील. तेवढ्यातच गोपाळचा एक मित्र म्हणतो की कदाचित कुत्र्यांनी काहीतरी भूत बघितलं असेल. असं म्हणतात की कुत्र्यांना भूत दिसतं. आणि मग त्यानंतर जामकरच्या लक्षात येतं की गोपाळच्या घरची गाय सुद्धा सारखीच हंबरते. आणि मग त्यानंतर तो गोपाळच्या घरी जाऊन चौकशी करण्याचं ठरवतो. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आप्पाला स्वप्न पडलेलं असतं. त्यांच्या स्वप्नामध्ये माधुरी आलेली असते. त्यामुळे आप्पा गोपाळला म्हणतात की आपल्याला लवकरात लवकर माधुरीची डेड बॉडी हलवावी लागेल, उगाच पोलिसांचं कुठानं मागे लागायला नको. यावर गोपाळ म्हणतो की पण डेड बॉडी हलवायची कुठे. यावर आप्पा म्हणतात की आपण विचार करत बसण्यामध्ये काहीच अर्थ नाही, कुठेतरी बॉडी आपल्याला हलवावीच लागेल, जामकरच्या हाताला बॉडी लागण्याआधी. आणि मग त्यानंतर आप्पा गोपाळला माधुरीचं पडलेलं स्वप्न सुद्धा सांगतात. यावर गोपाळ म्हणतो की आप्पा तुम्ही यावर जास्त विचार करू नका. आणि मग त्यानंतर जामकर गोपाळच्या घरी चौकशी करण्यासाठी येतो. आणि मग तिथे आल्यानंतर जामकर आप्पाला सांगतो की मला गायची चौकशी करायची आहे, कारण गाय मी आल्यानंतर सारखीच हंबरते. पण आप्पा मात्र जामकरला साफ नकार देतात की तुला चौकशी करता येणार नाही. पण जामकर मात्र ठाम असतो आणि चौकशी केल्याशिवाय तो इथून जाणार नाही म्हणतो. आणि मग त्यानंतर सगळे आप्पाला समजावतात की जामकरला चौकशी करू द्या. आणि मग त्यानंतर जामकर घराच्या पाठीमागे येतो आणि गायीजवळ जातो. आणि मग त्यानंतर तो गायला बोलण्याचं नाटक करतो आणि तो सगळ्यांना सांगतो की मला गायने इथे खडा करायला सांगितलेला आहे. आणि मग हा भाग इथेच संपवतो. पुढच्या भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की सुधाकर खड्डा करत असतो आणि आप्पा मात्र सुधाकरला खड्डा करू देत नसतात. आप्पाला दोन्ही पोलिसांनी पकडलेलं असतं. आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी पत्रकार येतो आणि पत्रकार फोनवरती गोपाळच्या मित्रांना बोलत असतो. तो म्हणत असतो की आपल्याला या ठिकाणी काही सापडू शकतं, सोनंही सापडू शकतं आणि माधुरीची डेड बॉडी सुद्धा सापडू शकते. तर असं काय आपल्याला आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालेलं आहे. तर एकंदरीत पाहता गोपाळने ज्या ठिकाणी माधुरीची बॉडी लपवलेली होती त्या ठिकाणी आता पोलीस खड्डा करून बघत आहेत. तर त्या ठिकाणी माधुरीची बॉडी सापडेल का दुसरं काय हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, त्या ठिकाणी माधुरीची बॉडी असेल का? कमेंट करून नक्कीच कळवा.